प्रथम तर असलेली जी क्लिप आहे त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते बंद केलेलं असल्यामुळे ते नेमकं कुठलं हे शोधावं लागेल आणि त्यासाठी एखादी अ, पोलीस म्हणजे डी-सी-पी अधिकारी वगैरे या लेव्हलचा एखादा अधिकारी अर्थात वरिष्ठांची चर्चा करून तशा प्रकारची एक समिती आपण स्थापन करू आणि त्या समितीच्या मार्फतच आपण त्याची चौकशी करू. ती नेमकी जी वस्तू आहे ती प्लास्टिकमध्येच कशी गेली, ती ठेवली कुठे, तो फोटो नेमका कुठला आहे? कारण अ, अशा प्रकारच्या पिशव्या लाखो अशा प्रकारचे जे लाडू आहेत, हे महाराष्ट्रभर आणि मुंबईभर गेलेले असतात. त्यामुळे पिशवी ती आहे म्हणून ते इथलं आहे किंवा ते जो कंटेनर आहे तो इथला आहे म्हणजे इथला आहे, असं काही ते सांगता येणार नाही. म्हणून त्याची पूर्ण चौकशी करू. एखाद्या डी-सी-पी लेव्हलच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ते आपण चौकशी करू. हे सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं, की ज्यावेळेला आम्ही लाडू बनवतो, त्यावेळेला लाडूला लागणारं महत्त्वाचं जर कुठलं मटेरियल असेल, तर ते तूप असतं. हे तूप आम्ही येणारा जो प्रत्येक लॉट आहे, हा आमच्याकडे टेस्ट केला जातो, लॅबमध्ये पाठवला जातो. तो वापरण्यालायक असेल तरच तो वापरला जातो. त्यानंतर काजू असेल किंवा त्याच्यामध्ये ज्या काही वस्तू वापरल्या जातात, त्या प्रत्येक वस्तूची लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतरच वापरली जाते आणि आमचं उद्दिष्ट हाच आहे, की दिला जाणारा प्रसाद हा अतिशय दर्जेदार असावा लागतो आणि तशा प्रकारचा दर्जेदार आहे. आज 50,000 लाडूसुद्धा जी आमची क्षमता आहे बनवण्याची, ते सुद्धा कमी पडतात. लाखो लाडूंची मागणी असते. लाडू अतिशय चांगल्या प्रतीचे असल्यामुळे लोकांची मागणी वाढलेली आहे. पण तशा प्रकारची जागा आमच्याकडे उपलब्ध नाही आणि व्यवस्था नाही. त्यामुळे हे निश्चित सांगू, जो काही आमच्याकडे प्रसाद म्हणून दिला जातो, तो अतिशय दर्जेदार आहे, अतिशय दर्जेदार. नाही, मी आत्ताच सांगितलं, की आपण डी-सी-पी लेव्हलच्या एका अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे हा तपास देऊ आणि जर नाही म्हणतो एवढ्यासाठी कारण त्याच्यामध्ये सुस्पष्ट तो कुठला आहे हे काही दिसत नाही आणि इथे असूच शकत नाही, हे खात्रीदायक आम्ही एवढ्यासाठी सांगतोय, की आमची तिथली जी व्यवस्था आहे, कर्मचारी वर्ग आहे आणि तिथली जी काही स्वच्छता ठेवली जाते, याच्यावर जातीने प्रशासन म्हणून लक्ष दिलं जातं आणि म्हणून अशा प्रकारचा एवढा काही कारभार हा तिथे असणार नाही. दिलेला लाडू अतिशय दर्जेदार व्हावा यासाठी प्रयत्न सगळेच जण आम्ही करतोय आणि त्याची काळजी घेतोय. त्यामुळे कोणी केलं असेल का, हे आज सांगणं कठीण आहे. पण चौकशीमध्ये ते निश्चित बाहेर निघेल. आमच्याकडे पिंजरे वगैरे आपण सगळेच जण इथे आजूबाजूच्या परिसरात राहता. मला असं वाटतं 10-20-20 माळ्यापर्यंत सुद्धा उंदीर जातात हे आपण पाहिलेलं आहे. हे काही मंदिरामध्ये येतायत किंवा मुंबई शहरात मंदिरच नाही, उंदीरच नाहीत असं कोणी म्हणणार नाही. आपण त्याच्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करतो. आमच्याकडे 8-8, 10-10 पिंजरे लावलेले आहेत आणि हे मंदिर परिसरामध्ये सगळीकडे लावलेले आहेत. उंदीर असले तरी ते या पदार्थांपर्यंत येऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. नाही, ही सगळी आपण जे म्हणताय सीसीटीव्ही वगैरे सगळे आहेत हे आम्ही चेक करू नक्कीच आणि तो पूर्ण अहवाल आपण म्हणाल्याप्रमाणे एखाद्या कमिटीमार्फत किंवा डी-सी-पी मार्फत तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि तो लवकरात लवकर पोहोचेल याची आम्ही व्यवस्था करू. नक्कीच.